श्री महालक्ष्मी व्रत कथा गुरुवारची कहाणी मार्गशीर्ष। तर हिंदू धर्मामध्ये गुरुवार हा अत्यंत धार्मिक असा दिवस आहे। हा वार श्री दत्तात्रयांचा असला तरी या दिवशी ब्रह्मा विष्णू महेशाच्या दिव्य शक्तीचे तेज श्री महालक्ष्मी देवीला प्राप्त होत असतं। दुसरं असं की दत्तात्रय हे महालक्ष्मीचेच एक रूप आहे। लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी गुरुवार हा लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस मानला आहे। त्यामुळेच महिन्यात लक्ष्मी व्रत सांगितले जाते। आज महालक्ष्मी व्रताची हीच कथा, गुरुवारची हीच कहाणी आपण वाचणार आहोत। श्री महालक्ष्मी व्रताची कथा। ऐकावं भक्तांनो, श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी। ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते। महालक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर्य मनातील इच्छा पूर्ण होते। सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा वृत्ती कांती स्मृती दया माता अधिष्ठाती व लक्ष्मी अशा रूपाने राहते। तिला नमस्कार असो। कैलासावर पार्वती, क्षीर समुद्रात सिंधू कन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी राशेश्वरी, चंद्रवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्यवनी पद्या, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंदती, केतकीवनी सुशीला, कंदवनी कंदमाला, राजप्रसादी राजलक्ष्मी, घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावाने महालक्ष्मी ओळखली जाते। तिला नमस्कार असो। द्वापरयुगात भारतभूतील सौराष्ट्र देशात ती घडली आहे। तेथे भद्रशवा नावाचा राज्य करी। तो पराक्रमी होता। 4 वेद 6 शस्त्र 18 पुराणे याचे समग्र ज्ञान त्याला होते। त्याला सूर्यचंद्रिका नावाची राणी होती। राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती। त्या दोघांना 7 पुत्र व त्याच्या पाठीवर एक कन्या झाली। कन्याचे नाव ठेवले होते शांबाला। एकदा महालक्ष्मीच्या मनात आले राजाच्या राजप्रसादी राहावे, त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल। गरीबाकडे राहिलो तर तो सारी संपत्ती स्वतःसाठी खर्च करील। म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत सूर्यचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली। म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती। तिला पाहताच एक दासी पुढे आली। दासीने वृद्ध स्त्रीची नीट विचारपूस केली। वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतलेले श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ माझं नाव कमला, माझ्या पतीचे नाव भुवनेश, द्वारकेला आम्ही राहतो। तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती। तो वैश्य फार दरिद्र होता। रोज त्या दोघांचे भांडण होत होते। मग नवरा तिला खूप मारझोड करी। वाचाला त्रासलेली ती वैष्णव पत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली। राणी होणी उपाशी भटकू लागली। तिची ती दशा बघून मला तिची दया आली। धन संपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली। माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले। तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचे दारिद्र्य संपले। तिचे घर संतती संपत्ती व समृद्धीने भरले। तिच्या जीवनात आनंदी आनंद आला। पुढे ते पती पत्नी निधन पावले। लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली। ज्यांनी जितकी वर्षे श्री महालक्ष्मी व्रत केले तितकी 1000 वर्ष त्यांना सुखभोग मिळाला। या जन्मी त्यांचा राजकुलात जन्म झाला आहे। पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे। त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे। वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली। तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली, माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा। वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती व महिमा सांगितला। मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली। राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता। संपत्ती मुले व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती। म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला हक्काबुक्की केली। ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होते हे काही तिला कळलं नाही। राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले। ती राज दरबारातून निघाली। वाटेत तिला शांबाला भेटली। शांबालेला सगळी हकीकत कळली। तिने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीची क्षमा मागितली। तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली। तिने शांबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। राजकन्याने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले। त्यामुळे सिद्धेश्वर राजाचा मालाधर राजपुत्रासी तिचा
विवाह झाला. ती पतीसह राजभोगात नांदू लागली. इकडे महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा बृहदेश्वर व राणी सूर्यचंद्रिका यांचे राज्य, ऐश्वर्य, वैभव सर्व गेले व त्यांची अन्नदशा झाली. एके दिवशी सूर्यचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला सहाय्य करील. त्याप्रमाणे बृहदेश्वर जावयाच्या राज्यात आला. तो तळ्याच्या काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दासीने त्याचे नाव गाव विचारले. तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटात राजवाड्यात आणलं. आदर सत्कार केला, नाना परीचे पाहुणचार केले. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडाभरून धन दिले. बृहदेश्वर घरी आला. सूर्यचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला तर काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे चमत्कार घडून आला होता. काही दिवसांनी सूर्यचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. श्यामबालेने महालक्ष्मीचे व्रत केले, आईकडूनही करविले. सूर्यचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राज्य, ऐश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही. हा राग सूर्यचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता, म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला, परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली. निघताना तिने तेथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले, माहेरून काय आणले? ती म्हणाली, राजाचा सार. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ आळणी करायला सांगितले. त्याला सर्व जेवण आळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. मीठ घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राजाचे सार. श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हर्षविनोद करून जेवण पुरे केले. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने पूर्ण करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुख, समृद्धी व शांती याचा लाभ होईल. सकल मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर होतू नये. श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुफल संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावे.